श्रीराम समर्थ. मन हे रामरंगी रंगले, असं जरी समर्थांची अवस्था झाली असली तरी आत्मानुसंधान म्हणजे स्वकर्तव्याकडे दुर्लक्ष करणं नव्हे. ते अनुसंधान असतानाही प्राप्त कर्तव्यास सदैव समर्थ दक्ष असत. भोजन झाल्यानंतर ते काहीतरी वाचत असत. म्हणजे त्यांनी ओवी अशी लिहिलेली आहे, पुढे भोजन झालियावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. स्वतःच्या वचनाप्रमाणे ग्रंथावलोकन, ग्रंथलेखन, कीर्तन, पुराणादी श्रवण इत्यादिकांच्या त्यांच्या सायंकाळपर्यंतचा हा वेळ जात असे. आणि ज्याचा उल्लेख त्यांनी दासबोधात आपल्याला केलेला दिसतो. अनेक ग्रंथांचं त्यांनी वाचन केलं आहे आणि त्याचं लिखाण त्यांच्या ह्याच्यात आहे. म्हणजे 12 गीता, भागवत, वेदांत, उपनिषद. म्हणजे पुरश्चरणाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी वाचन सोडलं नव्हतं. म्हणून समर्थ जसं लिहितात, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. अहो इत्यादी प्रकारची अखंड अभ्यासाची आणि उद्योगाची शिकवण ही त्यांनी नुसतीच दिलेली नाही, तर आधी केले मग सांगितले असं खणखणीतपणे बजावून त्यांनी आपल्या अनुयायांना सुद्धा ही शिकवण दिली. आणि म्हणूनच ती शिकवण आजही आपण आचरणात आणली तर आपलं हितच होणार आहे. म्हणून असं सांगितलं जातं की तीव्र तपश्चर्या आणि त्यांचं ग्रंथलेखन, ग्रंथ अध्ययन हे सुद्धा त्याच्याबरोबर थोडं नाही तर 12 वर्ष चाललेलं होतं. आणि त्यांनी अनेक ग्रंथांचं, म्हणजे आपल्याला 3 माहितीच आहेत की मनोबोध, दासबोध आणि आत्माराम. पण त्याच्याशिवाय त्यांनी रामायण सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आदिखंड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड अशी 5 कांड त्यांनी लिहून ठेवले. आणि खाली लेखकाचा उल्लेख जिथे होतो तिथे रामेण किंवा रामेण रामदासेन असं लिहिल्याचं आपल्याला आढळतं. श्रीराम समर्थ.